नमस्कार, मी अभय कुमार देशमुख द बेस्ट थिंग टीम मध्ये आपलं स्वागत आहे। आम्ही सातत्यानं कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार याद्यांमध्ये घोळ आहे याबाबत या व्हिडिओ बनवत आहोत। मात्र आता या व्हिडिओ मधून आम्ही तुम्हाला एक अशी परिस्थिती दाखवणार आहोत ती नक्कीच गांभीर्याने त्याकडे पाहावं लागणार आहे। ही परिस्थिती काय आहे? मागील 10-15 दिवसापासून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार याद्यांमध्ये 2-3 ठिकाणी नावं असल्याचं उघड झालेलं आहे। दोन्ही भाजप असेल किंवा काँग्रेस असेल दोन्हीकडून आरोप प्रत्यारोप होत आहेत की सर्वांनीच ही नावं वाढवलेली आहेत। मात्र या ठिकाणी एक अजून प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट कोणती आहे? हे जे नेते आहेत म्हणजे विद्यमान आमदार अतुल भोसले असतील किंवा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असतील, या नेत्यांच्या बगलबच्च्यांचीच ही नावं 2-3 ठिकाणी येत आहेत। म्हणजे ही मोठी गांभीर्याची बाब म्हणावं लागेल, कारण की सिस्टम मध्ये राहणाऱ्या व्यक्तींचीच 2 ठिकाणी नावं येणं हे तशी बघायला गेलं तर ही गोष्ट खूप गंभीर आहे। निवडणूक आयोग जरी याकडे कानाडोळा करत असलं तरी ज्यांना ही व्यवस्था माहित आहे, ज्यांना प्रशासन माहित आहे, अशा लोकांचीच नावं 2-3 ठिकाणी येणं म्हणजे निवडणूक आयोगानं विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे। पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबियांवरती आरोप झाले, स्वीय सहाय्यकावरती आरोप झाले, त्यांची नावं 3 ठिकाणी 2 ठिकाणी असल्याचं देखील दाखले देण्यात आले, विरोधक भाजपकडून देण्यात आले। भाजपच्या काही नेत्यांचे म्हणजे पदाधिकाऱ्यांचे आणि अतुल भोसलेंचे जे पी आहेत अमोल पाटील आणि सरनोबत यांचे देखील 2 ठिकाणी नावं असल्याचं या पत्रकार परिषदेमधून समोर आलेले आहे। आता मूळ मुद्दा असा आहे, जे लोक या नेत्यांबरोबर सतत असतात त्यांना प्रशासन माहित असतं, सिस्टम माहित असते, अशा नेत्यांकडूनच नेत्यांच्या जवळच्या बगलबच्च्यांकडूनच जर असं काही होत असेल तर यावरती निवडणूक आयोग काय ऍक्शन घेणार? दुसरी गोष्ट अशी, निवडणूक आयोग त्यांच्या नियमावलीमध्ये जे आहे त्यानुसार कारवाई करणार असं म्हणत असलं तरी ही नावं सातत्यानं या मतदार याद्यांमध्ये कशी राहिली हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित करावा लागेल। म्हणूनच जर नेत्यांबरोबर असणाऱ्या लोकांचीच नावं मतदार याद्यांमध्ये वाढत असतील तर इतर जी नावं वाढलेली आहेत त्याकडे निवडणूक आयोग लक्ष देणार का? आणि असा जो गलथान कारभार जो समोर येऊ लागलेला आहे, उघड होऊ लागलेला आहे, त्यावरती निवडणूक आयोग ठोस असा काय पर्याय काढणार, ठोस अशी काय कारवाई करणार हा प्रश्न या निमित्ताने आम्हाला उपस्थित करावा वाटतोय।